आज मी बनवत आहे चिकन वडापाव। त्यासाठी मी अर्धा किलो चिकन आणले आहे बोनलेस। तर मी हे आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले अर्धे आणि अर्धे आता मिक्सरमध्ये घातलेले आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 4 मिरच्या आता मी ते सुद्धा बारीक करून घेणार आहे। चिकन आपलं बारीक करून झालेलं आहे। तर आपण आता त्यात मसाले टाकूया। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचाने थोडंसं टाकते मी। गरम मसाला 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, धना जिरा पावडर 1 चमचा। आता मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले ते याच्यावर टाकते। कोथिंबीर घेतले, आणि 4 ते 5 ब्रेडचे तुकडे होते त्याला मी बारीक करून घेतलेले मिक्सरवर, तेही टाकते। ते बाइंडिंगचं काम करेल। आता मी याचा मस्त मळून एक लगदा बनवून घेते, म्हणजे गोळा बनवून घेते। मिश्रणचा गोळा आपला तयार झालेला आहे। आता मी याच्यावर थोडंसं तेल टाकते आणि आता हे अर्ध्या तासासाठी ठेवून देते झाकण ठेवून, म्हणजे आपले हे मॅरिनेट करण्यासाठी आपण अर्धा तास ठेवून देऊया। त्याला आपण असं झाकून ठेवूया। अर्धा तास झालेला आहे आपलं मिश्रण मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण हाताला तेल लावून त्याचे गोळे करून घेऊया। आपण बटाट्याचे वडे करताना जसे गोळे करतो तसेच करायचे आहेत गोल। आता मी आधी गोळे तयार करून ठेवते। हे पहा असे वडे आपले तयार होत आहेत। तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवले। वडे आपले तयार आहेत। आता मी ते 2 अंडे फेटून घेतलेले आहेत आणि ब्रेड क्रम्ब घेतलेला आहे। तर आपण आधी हा वडा तयार वडा याच्यामध्ये टाकूया आणि ब्रेड क्रम्ब मध्ये घोळून घेऊया। आणि आता आपण तेलामध्ये फ्राय करूया। तेल आपलं चांगलं तापलेलं आहे, त्यात आपण सोडूया वडा फ्राय करून घेऊया। पेपरवर काढून घेतलेत वडे। आता मी सगळे वडे तळून घेते। वडे आपले तयार आहेत। आता आपण पावासोबत सर्व करूया। आता पावावर आपण टाकतो मेयोनीज। आता त्याच्यावर पेरी पेरी सॉस, त्याच्यावर कांद्याच्या चकत्या आणि त्याच्यावर आपण ठेवलंय चिकन वडा। आता पुन्हा त्याच्यावर थोडंसं मेयोनीज आणि पेरी पेरी सॉस। आपला चिकन वडा तयार आहे। आणि माझी रेसिपी जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये।